लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांची खासदारकी धोक्यात. उदगीरकर यांनी जात प्रमाणपत्रास दिले आव्हान. लातूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे विजयी झाले होते. ॲडव्होकेट योगेश उदगीरकर यांनी दावा केला आहे की डॉक्टर शिवाजी काळगे यांचे जात प्रमाणपत्र मागील काळात न्यायालयाने रद्द केले होते. मात्र पुन्हा एकदा नव्याने डॉक्टर काळगे यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळविले होते. त्यामुळे या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ते प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द करावे अशी याचिका उदगीरकर यांनी दाखल केली आहे. याबाबत ॲडव्होकेट उदगीरकर यांनी डॉक्टर शिवाजी काळगे यांची खासदारकी रद्द होईल असा दावाही केला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश नरसिंगराव उदगीरकर. आज या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो की जे उमेदवार शिवाजी काळगे हे निवडून आलेले आहेत, बरोबर, तर खरं तर त्यांनी जे कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे ते एक बोगस आहे आणि त्या बोगस कागदपत्राच्या आधारावर त्यांनी स्वतःची डॉक्टरकी केली. त्यांच्या म्हणजे पुढील परिवारांनी देखील त्याचा बेनिफिट घेतला आहे. आणि हे मी असंच नाही बोलत आहे, हे माझ्याकडे रिपोर्ट आहेत, हे माझे स्वतःचे नाही आहेत, हे मला शासनाकडनं भेटलेले आहेत. म्हणजे आता हा 1986चा आयुक्त औरंगाबाद यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की यांचं कास्ट सर्टिफिकेट हे फेटाळून लावण्यात आलेलं आहे, बरोबर. हे कधीचं आहे हे बघा ना, हे माझं नाही आहे, हे 1986 9/10/1980. त्याच्यानंतर त्यांनी अपील केलं महाराष्ट्र शासनाकडे आणि त्याच्यात देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, हे बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माला हा शब्द वेगळ्या शाईने लिहिलेला आहे आणि त्यानंतर हिंदू जंगम माला अशी दिसून आली आणि ह्या आधारावर त्यांनी स्पष्टपणे रिजेक्ट केलेलं आहे. माला जंगम या जातीचे प्रमाणपत्र अवैध समजण्यात यावे. आणि यानंतर त्यांनी हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद या ठिकाणी अपील केलं आणि त्याची देखील आपल्याकडे प्रत आहे. आणि त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे, कोर्टाने स्पष्ट संकेत सांगितले आहेत की त्यांना ओपन टू द ऑथॉरिटीज कन्सर्न टू चॅलेंज इफ सो ॲडवाइज थ्रू ॲप्रोप्रिएट रेमेडीज. म्हणजे हे शासनाने त्यांना म्हणजे हायकोर्टाने त्यांना संरक्षण नाही दिलेलं आहे, एनीबडी कॅन चॅलेंज. आणि त्या ठिकाणी त्यांनी निर्देश दिलेले आहेत की ह्याच्यावर योग्य ती भूमिका शासनाने घ्यावी. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन काळगेंनी नवीन जात प्रमाणपत्र काढलं आणि त्यावर व्हॅलिडिटी भेटवली. म्हणजे जे रिजेक्ट झालेलं होतं ते जात प्रमाणपत्र वेगळं आहे आणि नवीन जे तयार केले ते जात प्रमाणपत्र वेगळं आहे आणि त्याच्यावर त्यांनी व्हॅलिडिटी घेतलेली आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीच्या आधारे 2019ला ह्यांनी एकतर 2012चा सरकारचा नियम आहे महाराष्ट्र शासनाचा की विजिलन्स रिपोर्ट असल्याशिवाय त्या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र देता येत नाही. पण ह्यांनी 2019ला नेमकं जात वैधता प्रमाणपत्र आलं कसं, हा खूप मोठी म्हणजे या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, दिनांक 5 डिसेंबर 1985ला शासनाने सांगितलेलं आहे की संबंध अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे त्यांना ज्याने जात प्रमाणपत्र दिलंय त्यांच्यावर कार्यवाही न करता या ठिकाणी दुसरंच काहीतरी काळाबाजार झालेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी हायकोर्टात गेलेलो आहेत आणि पुढल्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये त्यांची म्हणजे जात वैध प्रमाणपत्र जे याचिका आम्ही केली आहे खारिज करण्यासाठी ते 2.5 महिन्यामध्ये 2 ते 2.5 महिन्यामध्ये खारिज होईल आणि या ठिकाणी यांची खासदारकी संपुष्टात येईल.